बस ड्रायव्हरने केलं असं काही की 40 प्रवासी जीवाच्या आकांतानं ओरडू लागले. समोर साक्षात काळ उभा, पण शेवटच्या क्षणी चालकानं जो निर्णय घेतला त्याने महाराष्ट्राच्या एसटीच्या इतिहासातील सगळ्यात भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणारा थरार घडला. एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. आता जी लोक एसटीने प्रवास करतात ते आता एसटीत बसायला घाबरू लागले आहेत. कारण की जेव्हा एक बस सकाळी बस स्टँडहून निघाली होती तेव्हा चालकाची हालचाल अत्यंत विचित्र वाटत होती. गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या मनात प्रचंड भीती आणि संशय निर्माण झाला. गाडी स्थानकातून बाहेर पडताच तो झटका देऊन गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता. कधी अचानक स्पीड वाढवायचा तर कधी वेगानं गिअर बदलायचा. एका ठिकाणी तर चालकाने इतका जोरात ब्रेक दाबला की मागच्या सीटवर बसलेले 5 प्रवासी थेट समोर येऊन धडकले. लोक आता घाबरले होते. काही जणांनी तर चालत्या गाडीतून उड्या मारावेत की काय असं वाटत होतं, कारण की समोर त्यांचा अंत दिसत होता. कारण की काही अंतरावर एक भयानक आणि अकराळ विक्राळ घाट लागणार होता. मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण, रस्त्यावर पसरलेलं धुकं आणि समोर 100 फूट खोल दरी. आणि या सगळ्या परिस्थितीत ड्रायव्हर विचित्रपणे वागू लागला होता. 40 प्रवाशांचा जीव धोक्यात होता, कारण की काही दिवसांपूर्वीच तिथे एक अपघात झाला होता. आणि जर या ड्रायव्हरनेही ती चूक केली तर तो अपघात होऊ शकत होता. लोक देवाचा धावा करू लागले. काही जण आम्हाला खाली उतरायचं म्हणून विनवणी करू लागले, पण तो ड्रायव्हर थांबला नाही. शेवटी त्या घाटात त्याने पुढे जे केलं त्याने सगळ्यांचे धाबे दणाणले. ना कुठला अपघात झाला ना काहीच झालं, पण जे झालं ते आतापर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं. मग नेमकं काय घडलं तिथे? शेवटच्या 30 सेकंदात त्या ड्रायव्हरने असं काय केलं की ज्यामुळे आता सगळ्यांमध्येच एक भीती पसरली? नक्की काय चाललं होतं त्या ड्रायव्हरच्या डोक्यात? तो नेमका अपराधी होता की त्याच्या मागे दुसरं कुठलं गुपित होतं? चला जाणून घेऊया या अंगावर काटा आणणाऱ्या संपूर्ण घटनेचा सविस्तर ऑन ग्राउंड रिपोर्ट. एक सकाळ जी महाराष्ट्रासाठी नवीन नव्हती, पण अक्षरशः ती सगळ्यांच्या लक्षात राहणारी होती. कारण की भारताच्या इतिहासात घडली नव्हती अशी विचित्र घटना त्या दिवशी घडणार होती. सकाळी सकाळीच आकाशात काळेकुट्ट ढग साचलेले, वातावरणात एक विचित्र गारवा. एका मुख्य बस स्थानकावर एक लालपरी एसटी बस येऊन उभी राहिली. प्रवाशांची वर्दळ सुरू होती. छत्री घेऊन लोक त्या ठिकाणी येत होते. काही कामाला जाणारे नोकरदार, काही कॉलेजचे तरुण, तर काही वयोवृद्ध नागरिक बसमध्ये चढू लागले. सकाळची वेळ असल्याने अर्धे अधिक प्रवासी पेंगेत आणि झोपेतच होते. गाडी पूर्ण भरली. तब्बल 40 प्रवासी गाडीत बसले. तेवढ्यात एक 50शीतला चालक अत्यंत गंभीर चेहरा करून गाडीच्या केबिनमध्ये चढला. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. डोळे लालसर, संशयास्पद दिसत होता. गाडीत चढताना जेव्हा एका म्हाताऱ्या आजीनं त्याच्या जवळ येऊन विचारलं, बाळा ही गाडी पुढे कुठल्या मार्गाने जाते? पण त्या चालकानं तिच्याकडे इतक्या रागानं पाहिलं की ती म्हातारी घाबरून 2 पावले मागे सरकली. खरं तर ही सुरुवात होती, पण पुढे घाटात जे होणार होतं त्याने इतिहासाला हादरा बसणार होता. ना कुठला अपघात झाला ना काहीच झालं, पण जे झालं ते आजपर्यंत कधीच झालं नव्हतं. गाडी बस स्थानकातून बाहेर पडली, पण 5 ते 10 किलोमीटरचा प्रवास ज्यावेळेस सुरू झाला तेव्हा चालकानं अशा विचित्र हालचाली केल्या की ज्यामुळे गाडीतल्या प्रवाशांची भीती आता बदलू लागली होती. गाडी महामार्गाला लागली. वेग ताशी 50 वर गेला, पण अचानक चालकानं कसलंही कारण नसताना करकचून ब्रेक दाबला. मागे झोपलेले सर्व प्रवासी धडाधड पुढच्या सीटवर आदळले. लोकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. अरे ड्रायव्हर, नीट गाडी चालव ना, असा आवाज पाठीमागून एका प्रवाशानं दिला. पण चालकानं साधं मागं वळून देखील पाहिलं नाही. तो बारकाईनं गाडीच्या मागच्या आरशात बघायचा. मान पूर्व फिरून प्रवाशाकडे अत्यंत विचित्र नजरेनं पाहायचा. पुढे एका अधिकृत थांब्यावर एक म्हातारी महिला एसटीला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करत होती. खरं तर आता बस स्टँडहून निघून 10 ते 12 किलोमीटरचं अंतर पार झालं होतं. हळूहळू प्रवाशांवर आता ड्रायव्हरचं त्या ठिकाणी संशय येऊ लागला होता. पण चालकानं आता एक थांबा होता, एका गावातील बसचं थांबा तिथे होता. तिथे एक म्हातारी हात करत होती, पण चालकानं गाडी थांबवली नाही. आणि थांबवली तर ती 500 मीटर पुढे नेऊन थांबवली. एक प्रवासी रागानं पुढे आला आणि म्हणाला, का त्या म्हातारीला पळवत आणतोस? गाडी नीट थांबवता येत नाही का? तरी ड्रायव्हर शांत होता. सकाळपासून ड्रायव्हरने 2 ते 3 गोष्टी विचित्र पद्धतीने केल्या होत्या, पण पुढे घाटात तो जे करणार होता ज्याची कल्पनाच कुणाला नव्हती. कारण की आजपर्यंत जे झालं नव्हतं ते तिथे होणार होतं. आता त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. हात थरथरत होते. तो गाडीचा गिअर वारंवार बदलू लागला होता. निष्कारण स्पीड कमी करायचा, पुन्हा स्पीड वाढवायचा. प्रवाशांना वाटलं होतं की या ड्रायव्हरनं काहीतरी नशा केली आहे किंवा याच्या डोक्यावर परिणाम झालाय. पण कुणाला माहिती नव्हतं की गाडीत बसलेल्या 40 प्रवाशांचे प्राण आता अक्षरशः त्यांचा एक संघर्ष होणार होता. आता लोकांचा संतावर अनावर होत होता, राग येत होता. एक भयानक घाट आता पुढे लागणार होता आणि ड्रायव्हरच्या अंगात नक्की काय भरलंय
हे सगळं आता समोर दिसणार होतं. आता खरं तर पुढे घाट लागणं. दररोजचे प्रवासी जे होते त्यांना माहिती होतं की घाटामध्ये आता प्रचंड धुका असणार, वातावरण बदललेलं आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी असणार, 2 फुटावरचं दिसत नाही आणि त्यातल्या त्यात हा ड्रायव्हर विचित्र हालचाल करतोय. तेवढ्यात झालं असं एक अशी घटना घडली की ज्याने पुढच्या घटनेची ही सुरुवात होती. एक छोटं बस स्थानक आलं, त्याने गाडी झटका देऊन कशीबशी थांबवली. चिखल उडाला, पाणी देखील उडालं. ड्रायव्हर हा अगदी संशयास्पद हालचाल पाहून गाडीतले झालं असं की 2 ते 3 महिला प्रवासी आणि एक पुरुष आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन बसमध्ये उतरला. त्याला समजलं होतं आता पुढे काही खरं नाही, कारण की पुढे घाट येणार होता आणि त्या घाटात हा ड्रायव्हर असाच वागला तर मोठा अनर्थ घडेल. म्हणून त्या 3 महिला, एक पुरुष त्यांनी उतरण्याचा निर्णय घेतला. ते खरं तर घाबरलेले होते, पण चेहऱ्यावर दाखवून दिलं नाही, ते उतरले. त्यांना समजलं होतं की पुढे घाट आहे आणि हा ड्रायव्हर जर अशीच गाडी चालवत राहिला तर सगळ्यांचा अंत निश्चित. म्हणून ते देखील बाकीच्यांना म्हणू लागले की उतरा. पण तो पुरुष आता धावतच बसवर गेला. एसटीचे जे अधिकारी होते त्यांच्या केबिनमध्ये गेला. तो धापा टाकत ओरडला, साहेब, त्या चालकानं नशा केलाय आणि त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. तो गाडी आता दरीत घालवेल, त्याला आत्ताच थांबवा. हे ऐकताच त्या अधिकाऱ्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. पण तोपर्यंत ती बस निघून गेली होती. त्यांनी तात्काळ कंट्रोल रूम मधून त्या एसटी चालकाचा मोबाईल नंबर घेतला. त्या गाडीच्या वाहकाला फोन केला. मोबाईलची रिंग वाजण्याऐवजी पलीकडून आवाज आला, आपण कॉल केलेला नंबर सध्या नॉट रिचेबल आहे किंवा स्विच ऑफ आहे. अधिकाऱ्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण मोबाईल सतत स्विच ऑफ दाखवत होता. तोपर्यंत चालकानं ब्रेक मारून गाडी पुढे वेगानं पळवायला सुरुवात केली होती. शेवटचा आशेचाही फोन बंद पडल्यामुळे आता गाडीत बसलेल्या 35 ते 40 प्रवाशांचा ताबा आता थेट काळाच्या हातात गेला होता. नियंत्रणाचा शेवटचा मार्गही बंद झाला होता आणि बस आता थेट काळजाचा ठोका चुकवणाऱ्या त्या नागमोडी घाटामध्ये शिरणार होती आणि जिथे तो सगळ्यात भयानक थरार होणार होता. आता गाडी एक अत्यंत धोकादायक घाटाच्या वळणावर आली होती. डाव्या बाजूला उंच कातळ आणि उजव्या बाजूला 100-200 फूट खोल दरी, रस्ता नागमोडी आणि अरुंद. आणि इथेच एक भयानक घटना घडणार होती की ज्याने सगळ्या नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरणार होतं. ना कुठला अपघात ना काही, पण जे घडलं, जे आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं. आता खरं तर भयानक घटना इथून पुढे सुरू होणार होती. ड्रायव्हर जेव्हा गाडीचा स्पीड कमी करण्याचा प्रयत्न करत होता, आता जशी घाटामध्ये गाडी आली तसं वातावरण आणखी बिघडू लागलं होतं. आता ड्रायव्हरने पाहिलं तर त्याच्या पायाखालचा जो ब्रेक होता तर त्या ब्रेकवर त्याने जोरात प्रेस केला, कारण की पुढे एक वळण आलं होतं आणि त्या वळणामध्ये गाडी नियंत्रित करणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याने ब्रेक दाबला. ब्रेक पूर्णतः दाबला तरी तो ब्रेक मोकळा झाला होता. होय, 5 किलोमीटर आधीच या बसचं ब्रेक निकामी झाले होते. चालकाला समजलं होतं की गाडीचे ब्रेक काम करत नाहीये. त्याने प्रवाशांना ओरडून सांगितलं तर बसमध्ये धावपळ होईल आणि गाडी दरीमध्ये कोसळेल. आता म्हणतात ना की एक संकट वाढत होतं. आता हळूहळू त्या बसचं जे ब्रेक होतं ते फेल झालं होतं. आता म्हणून तो शांत राहून आणि गिअर डाऊन करून इंजिनच्या साहाय्यानं गाडीचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. तो वारंवार आरशातून बघून प्रवाशाची संख्या आणि गाडीचं संतुलन तपासत होता आणि घाम त्याच्या डोळ्यात जात होता. हात स्टिअरिंगवर घट्ट आवळलेले होते. आता समोर एक नागमोडी वळण आलं, जिथे दोन्ही बाजूला खोलदरी आणि गाडीचा वेग ताशी 60च्या वर पोहोचला होता. आता इंजिन ब्रेकिंग अपुरे पडत होते. गाडी दरीत कोसळणार आणि 40 जणांना महाप्रलय होणार निश्चित दिसू लागलं होतं. घाटात ब्रेक फेल होणं ही सगळ्यात मोठी संकटाची जाणीव होती. 100 फूट खोल दरी डाव्या बाजूला. या चालकाने एक निर्णय घेतला आणि ज्याने अक्षरशः सगळेच हादरले. सामान्यांच्या विचारे पलीकडे जाऊन चालकाने डोक्याची चक्र फिरवली. समोर उजव्या बाजूला मृत्यूची खोलदरी तर डाव्या बाजूला शेताच्या कडेला जमिनीच्या लेव्हलिंगसाठी आणून ठेवलेला खूप मोठा मातीचा गंज त्याला दिसला. चालकानं विचार केला नाही, जर गाडी दरीत गेली असती तर कुणीच वाचणार नाही, पण जर गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली तर कदाचित प्राण वाचतील. चालकाने एका क्षणात स्टिअरिंग डावीकडे पूर्ण ताकदीनं फिरवलं. गाडी ताशी 60च्या वेगानं रस्त्यावरून खाली उतरली आणि थेट मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. प्रचंड वेगामुळे ती बस एका क्षणासाठी हवेत उडाली. 40च्या 40 प्रवासी बाप रे देवा वाचव म्हणून जीवाच्या आकांतानं किंचाळले. हवेत तरंगलेली ती बस पुढच्या सेकंदाला त्या मऊ मातीच्या ढिगाऱ्यात धडपडत रुतली आणि मोठ्या आवाजासह जागीच थांबली. धूळ शांत झाली. किंचाळणारे आवाज हळूहळू थांबले. 40च्या 40 प्रवासी सुरक्षित. चालकाच्या प्रसंगावधानामुळे एकालाही दुखापत नव्हती. लोकांनी जेव्हा बाहेर येऊन पाहिलं तेव्हा ब्रेक फेल होते. तेव्हा प्रवाशांच्या लक्षात आलं की हा ड्रायव्हर कुणीही संशयास्पद नव्हता, तर तो 10 किलोमीटर पासून स्वतःचा जीव धोक्यात घालून सगळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी लढत होता. ज्या प्रवाशांनी त्याला आधी संशयानं पाहिलं, तक्रार केली, आता त्याच चालकाला मिठी मारून ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्याचे पाय धरले. चालकाचे अद्भुत प्रसंगावधान आणि धाडस आज संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय बनलं. या शूर एसटी चालकाच्या धाडसाबद्दल कमेंट बॉक्समध्ये सलाम ड्रायव्हर दादा नक्की लिहा. व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.